तुम्ही सुद्धा यूट्यूबवर कंटेंट क्रिएटर आहात का? आणि तुम्हालाही कधी असं ऐकावं लागलं आहे का? हे कसले व्हिडिओ टाकतेस? सारखा यूट्यूब करू नकोस. यातून काय मिळते? आणि यूट्यूबवर व्हिडिओ टाकताना लाज नाही वाटत का? आणि त्या क्षणी कधी कधी वाटतं हे सगळं सहन करणं खरंच शक्य आहे का? आणि जर हा अनुभव तुमचाही असेल आणि तुम्हालाही कधी टीका, हसू, टोमणे सहन करावे लागले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी आहे पायल पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. यूट्यूबर असो किंवा कंटेंट क्रिएटर, नेहमी त्यांच्या मेहनतीवर लोक हसू करतात. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, यूट्यूबर असो किंवा कंटेंट क्रिएटर, त्यांच्यावर हसणारे लोक स्वतःच्या आयुष्यात नेमकं काय करतात? आजचा व्हिडिओ कोणालाही कमी लेखण्यासाठी नाहीये, तर मेहनतीचा अपमान थांबवण्यासाठी आहे. आणि आपण या चॅनलच्या माध्यमाने स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा आणि आपल्यात असलेली कला जगाच्या समोर कशी मांडायची आणि लोक हसत असतील तरी पण कसं पुढे जात राहायचं, हे सर्व आपण या चॅनलच्या माध्यमाने बघत असतो. आणि आज मी तुम्हाला तुमची स्वतःची ओळख करून देणार आहे. आज जर तुम्ही एक कंटेंट क्रिएटर असाल आणि तुमच्यावर सुद्धा लोक हसत असतील आणि तुम्हाला तुमचं स्वतःचा कमीपणा वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनल अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज जग थोडं विचित्र झालंय. कोणी चांगलं काम करत आहे तर त्याची लाज काढली जाते आणि कोणी वाईट काम करत आहे तर मान ताठ करून फिरतोय. कोणीतरी आपली स्वतःची कला दाखवत आहे, स्वतःचे मत मांडत आहे आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी लढत आहे, तर लोक त्यालाच विचारेल, लाज नाही वाटत का? आणि मला एक गोष्ट विचारायची आहे की मेहनत करणं कधीपासून लाजिरवाणीची गोष्ट झाली? लोक यूट्यूबर किंवा कंटेंट क्रिएटरवर का हसतात? कारण यूट्यूबवर लगेच यश मिळत नाही. पहिला महिना काहीच नाही, दुसरा महिना काहीच नाही, कधी कधी तर वर्षभर काहीच नाही. मग लोक म्हणतात यातून काय मिळणार आहे? पण ते लोक विसरतात यूट्यूब म्हणजे फक्त पैसा नाही, तो संघर्ष आहे, तो संयम आहे आणि तो स्वतःवरचा विश्वास आहे. आज यूट्यूबवर कितीतरी कंटेंट क्रिएटर आहे. कोणी रेसिपी व्हिडिओ टाकतो, कोणीतरी मोटिवेशन व्हिडिओ टाकतो, कोणी रांगोळीचे व्हिडिओ टाकतात, कोणी डान्स व्हिडिओ टाकतो, कोणी ब्लॉगिंग करतात. प्रत्येक जण आपापली कला दाखवतो. पण काही लोक त्यांच्यावर हसतात, त्यांना कमी लेखतात, त्यांचा मजाक उडवतात. पण हे कंटेंट क्रिएटर काय चुकीचं करतात? ते कोणालाही फसवत नाही, कोणालाही लुबाडून काही करत नाही. ते फक्त स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. प्रत्येक कंटेंट क्रिएटर मध्ये काही ना काहीतरी कला असते आणि त्या कलेतून तो स्वतःला उभं करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक व्हिडिओतून तो काहीतरी नवीन शिकत असतो आणि समोरच्या व्यक्तीलाही त्या व्हिडिओतून काहीतरी ज्ञान मिळालं पाहिजे, तो असा प्रयत्न करत असतो. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, आज बरेच लोक आहेत ज्यांना 10 लोकांसमोर उभं राहून 2 शब्द बोलायलाही भीती वाटते. भाषणाचा विषय हातात असतो, मुद्दे डोक्यात असतात, तरी हात थरथरतात, आवाज अडकतो, मन घाबरते आणि शेवटी मनातून आवाज येतो, नको, मी नाही बोलू शकत. आणि एक यूट्यूबर किंवा कंटेंट क्रिएटर आहे ज्याला माहित आहे की हा व्हिडिओ हजारो लोक पाहणार आहे. कोणी टीका करेल, कोणी हसेल, कोणी चुका काढेल, हे सगळं माहीत असूनही तो कॅमेरा समोर उभा राहतो. मग सांगा, ही लाज आहे का ही खरी हिंमत आहे? 10 लोकांसमोर बोलायला भीती वाटणं ते वेगळं आणि हजारो लोकांच्या समोर स्वतःचे विचार मांडणं ते वेगळं. म्हणून सांगते, यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं सोपं नाही, तर ते खूप मोठं धैर्याचं काम आहे. समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करतात. सुरुवातीला पगार कमी असतो, 10,000 12,000. चुका होतात, सगळं काही लगेच जमत नाही. तुम्ही शिकत असतात, तुमच्यात हळूहळू सुधारणा दिसून येतात आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून सगळं काही शिकून घेतात आणि हे सगळं कंपनीचा मालक बघत असतो. आणि 1 वर्षानंतर तुमचा पगार वाढतो, तुमची जबाबदारी वाढते आणि तुमचा व्हॅल्यू सुद्धा वाढते. यूट्यूबवरही अगदी तसंच आहे. सुरुवातीला व्ह्यू कमी येतात,
सपोर्ट कमी, पैसे काहीच नाही. पण क्रिएटर स्वतः शिकत असतो, स्वतःचं कंटेंट सुधारतो आणि स्वतःला घडवत असतो आणि एक दिवस त्याची मेहनत ही त्याची ओळख बनून जाते. आणि कोणीही जन्मता काहीही शिकून आलेला नसतो आणि कोणत्याही कामामध्ये एक्सपर्ट नसतो. जो आपल्यातील चुका ओळखतो आणि तो सुधारतो तोच पुढे जात असतो. आणि दुसरीकडे काही लोक फसवणूक करून पैसे कमवतात. तेव्हा लाज कुठे जाते? तेव्हा समाज का गप्प बसतो? म्हणजे मेहनत करणाऱ्या व्यक्तीवर हसायचं, टीका करायचं, त्याची चुका काढायची आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या वेळी गप्प बसायचं. हे योग्य आहे का? खूप लोकांना वाटतं की यूट्यूबर, कॉन्टेंट क्रिएटर ह्यांना काय आहे, मोबाईल काढला, व्हिडिओ टाकला आणि पैसे मिळाले. पण प्रत्यक्षात कॉन्टेंटचा विचार करणं, रेकॉर्डिंग, एडिटिंग, टीका करणं, वाईट कमेंट्स हे सगळं पाहून सुद्धा स्वतःला परत उभं करणं, हे सर्व करताना खूप मोठी हिंमत लागते. सगळ्यात जास्त दुःख तर तेव्हा होतो जेव्हा आपलीच लोक म्हणतात, हे सर्व कधी बंद करशील? हे सर्व टाइमपास बंद कर. खऱ्या कामाला सुरुवात कधी करशील? आणि तू काय मोठी यूट्यूबर झालीस का? त्या हसण्यात ते आपली किंमत केली जाते. पण लक्षात ठेवा, ज्यांना तुमच्या स्वप्नांची किंमत नाही ते तुमच्या यशाचीही समज करू शकत नाही. आज जर तुम्ही तुमच्या व्हिडिओला कमी व्ह्यू, तुम्हाला कमी सपोर्ट मिळत आहे आणि जास्त टीका मिळत आहे आणि तुम्ही हे सगळं सहनही करत आहेत, तर तुम्ही समजून जा की तुम्ही हारत नाहीये, तर तुम्ही स्वतःला घडवत आहे. यश कधीही गोंगाट करत नाही, तर ते शांतपणे उभं राहतं. आणि हसणाऱ्यांसाठी, टीका करणाऱ्यांसाठी एक गोष्ट आहे, जर तुमच्यामध्ये खरंच हिंमत आहे तर एक व्हिडिओ बनव, यूट्यूबवर टाक आणि तेव्हा तुला समजेल की लोक काय म्हणतील याची भीती काय असते. आणि स्वतःचे विचार हजारो लोकांच्या समोर मांडणं किती कठीण असतं आणि टीका सहन करूनही स्वतःला पुन्हा उभं करणं काय असते हे तुला नक्की समजेल. आपल्यात काही कला आहे तर ती जगासमोर दाखवायचं बळही आपल्यातच असायला पाहिजे. जे लोक हसतात, टीका करतात, त्यांची काय किंमत आहे ते दाखवून देतात. आणि लक्षात ठेवा, टीका करणाऱ्यांना टीका करू द्या, कारण त्यांची कुवतच तेवढी असते. यूट्यूबर किंवा कॉन्टेंट क्रिएटरवर हसू नका, कारण तो माणूस फक्त व्हिडिओ टाकत नाही तर तो मेहनत करतो, धैर्य दाखवतो. आज यूट्यूबर किंवा कॉन्टेंट क्रिएटर एकटा वाटत असेल, पण उद्याच तो लाखो लोकांसाठी उदाहरण बनेल. हसणाऱ्या लोकांना आपोआप समजेल की खरा माणूस कोण आहे. आणि तुम्ही एक कॉन्टेंट क्रिएटर आहात तर चांगले काम करत राहा, शांत राहा आणि फक्त वेळेला बोलू द्या. आणि हो, तुम्ही सुद्धा एक कॉन्टेंट क्रिएटर आहात किंवा यूट्यूबर आहात, तर हा व्हिडिओ पाहून तुमचं या बाबतीत काय मत आहे हे नक्की कमेंट्स करून सांगा. तेव्हाच समजेल की एक कॉन्टेंट क्रिएटर दुसऱ्या कॉन्टेंट क्रिएटर बद्दल काय विचार करतो. आणि हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्या माणसापर्यंत जो आज हार मानण्याच्या विचारात आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे मेहनतीची खरी कदर केली जाते. आणि पुन्हा भेटूया नवीन विचारासोबत. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.